विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त होत मोहिता चौफुलीवर मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आंदोलन केले। अनेक समस्यांना त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले। पाहुयात आंदोलनाची काही क्षण। शहादा शहरातील गृहप्रमुख आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात पाणी टंचाई अभावी विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास यल्गार पुकारला होता। वसतिगृहात पाणी टंचाई होत असल्याने विद्यार्थ्यांचे आतोनात होत असून याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे अखेर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले होते। अनेक दिवसांपासून पाणी टंचाई भासवत असून विविध मूलभूत सुविधांकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यांनी केला। यावेळी अचानक मध्यरात्रीच्या सुमारास मोहिता चौफुली येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले। यावेळी शहादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी देखील घटनास्थळ गाठले व त्यांनी विद्यार्थ्यांना विविध सुविधांची मूलभूत सुविधांचं पूर्तता संदर्भात आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते। बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। रस्त्यावरच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केले होते। आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मोहिदा तालुका शहादा येथील विद्यार्थ्यांनी आज त्यांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। तात्काळ प्रकल्प प्रशासनाने त्यांची दखल घेतली आणि या ठिकाणी जी मुलींच्या वसतिगृहाच्या इथे एक नवीन बोर केलेली आहे त्या बोरचे पाणी पाईपलाईन करून 3 HP मोटर टाकून विद्यार्थ्यांना तात्काळ उद्यापासून त्याचा पाणी पुरवठा सुरू होऊन जाईल। त्याचप्रमाणे एक नवीन बोर प्रस्तावित आहे, त्याची मान्यता मिळाल्यावर लगेच सदर बोरचं काम देखील करण्यात येईल। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाकीच्या मागण्या होत्या की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे गवत वाढलेलं असतं त्यासाठी साफसफाई, विद्यार्थ्यांना जिम हवी आहे, विद्यार्थ्यांना लायब्ररी हवी आहे आणि काही कॉम्प्युटर्स हवे आहेत। तर प्रकल्प प्रशासनाने 8 दिवसांचे अवधी मागून घेतलेला आहे आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रकल्प प्रशासनाचा प्रयत्न आहे। धन्यवाद। विद्यार्थ्यांनी याच्या आधीही म्हणजे कंप्लेंट केलेली होती, आजपर्यंत का त्याच्यावर लक्ष दिलं? या ठिकाणी शहादा हा OTSP एरिया आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी आम्ही एक बोर प्रस्तावित केलेला आहे। त्याचप्रमाणे या वसतिगृहासाठी एक डेडिकेटेड 2.5 लाख लिटरची पाण्याची टाकी देखील बांधलेली आहे। परंतु शहादा शहराला पुरवठा होणाऱ्या पाईपलाईनमध्ये नेहमी काही तांत्रिक अडचणी उद्भवत असतात। आजच मी इथल्या नगरपालिका सीओंशी देखील बोललो, त्यांनी देखील तेच सांगितलं की शहादा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जी पाईपलाईन आहे तिथल्या जॅकवेलच्या इथली मोटर जी आहे ती नादुरुस्त झाल्यामुळे या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला। यावर निश्चितच तात्काळ तोडगा काढण्यात येईल।